की केसेस मागे घेताना जर तुम्ही असा विचार केला पोलिसांवर हल्ल्याचा, त्या केसेस मागे घेतो सरसकट म्हणून, अरे छटाक वजनाला आहे की नाही, त्यांनीच वजन सांगितलं त्या जरंग्याचे, किती छटाक आहे ते माहित नाही आम्हाला, पण कुणीतरी येऊन बोलणार काय गरज होती, न्यायिक दृष्ट्या तो तिथं बसू शकत नव्हता, तरी सुद्धा त्याला गोंजारायची काय गरज होती. आमचा बघा किती हुशार आहे आमचा उदय सामंत. उदय सामंत होते का काल तिथं? किती अंतरावर होते? अंतर किती होतं तुम्ही सांगा पत्रकारांनो, तुमच्याकडूनच माहिती मिळते आम्हाला. एक मागे होते, पुढे नव्हते. बघा आमचे उदय सामंत, त्यांना लक्षात आलं लोक प्रश्न विचारतात, पण राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा लीडरशिप घेरल उद्या. शिंदे साहेब जा म्हणले, उदय सामंत आले असतील. सांगायचं तात्पर्य की ज्या गोष्टी कायदेशीर असतात तेव्हा माणसं पुढे येतात, जेव्हा कायदेशीर वाटत नाही तेव्हा माणसं मागे जातात. उदय सामंतांनी ती भूमिका मागे उभं राहून ती दाखवून दिलेली आहे की कुणबी मराठा, मराठा कुणबी एक नाही आणि ओबीसीचं हिसकाटलं जाऊ शकत नाही. उदय सामंतांना त्याची जाण असावी. त्याच्यामुळं मला उदय सामंतांच्या सारखीच परिस्थिती इतरांची, मराठा इतरांची असावी असं मला खूप मोठा शंका नाही. मला खात्री आहे, डंके की चोट पे खात्री आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, 58 लाख नोंदी, या नोंदीच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही. त्याचं कारण ह्या नोंदी काय आहेत? ह्या नोंदींमध्ये, गॅझेटरच्या नोंदीमध्ये सुद्धा कुणब्यांची जनगणना दिलेली आहे, त्याचबरोबर मराठ्यांची जनगणना दिलेली आहे, माझ्या मराठा भावांची. त्यामुळं तुम्हाला सांगतो, एक काय म्हणतो त्याला, एक फार्स निर्माण केला चाललाय. ह्या नोंदी म्हणजे आरक्षण, ह्या नोंदी म्हणजे मागासलेपण, ह्या नोंदी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, ह्या नोंदी म्हणजे सवलती. अशा प्रकारे काहीही नाही. सर मला महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ह्या सगळं कुभांड राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.